तर पब्लिक आजचा ब्लॉग शेवटवाला असणार आहे, व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघून घ्या. तर पब्लिक आज सोमवार म्हणून लगेच पहिला आंघोळ वगैरे करून मंदिरला जायला निघालो होतो आणि तेवढ्यात माझ्या डोक्यात एक आयडिया सुचली होती आणि आज फुल पब्लिकमध्ये व्हिडिओ करायचा. याच्या आधी तर वगैरे असं फुल पब्लिकमध्ये व्हिडिओ वगैरे केलं नव्हतं. सोमवार होता म्हणून पहिला कपिलेश्वरला आणि आमच्या इथं मंदिरला जाऊया म्हणत होतो, कारण पब्लिक तर तिथंच भेटणार होते सोमवार म्हणून. व्हिडिओत राडा तर नक्की होणार, बघूया चला कसं होतं व्हिडिओ. त्याच्यानंतर पहिला मी आमच्या मंदिरकडे आलो होतो आणि आमच्या मंदिरचं काम चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे, कारण मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं. आता हे मेन एंट्रीचं डिझाईनचं वगैरे काम चालू होतं आणि आमचं पहिलेचं मंदिर फार जुनं होतं, त्याच्यासाठी आता हे नवीन मंदिर करायलेत. आणि आमच्या मंदिरची एक खासियत आहे, एका मंदिरमध्ये कधी 2 शिवलिंग आहेत आणि असं मंदिर खूपच कमी आहेत, कारण एका महादेवच्या मंदिरमध्ये तुम्हाला 2 शंकरपिंड्या कधीच बघायला मिळणार नाहीत आणि हे फक्त कलमेश्वर मंदिरमध्ये एवढंच आहे. आणि तुम्हाला बघायचं असेल तर जुन्या बघायला यायला लागतंय. मग लगेच पाया वगैरे पडून घेतलं होतं, मग चाललो सरळ डायरेक्ट कपिलेश्वरला. आणि एवढी भीती वाटत होती नाही, तेवढ्या पब्लिकमध्ये कसं काय व्हिडिओ काढणार असं म्हणत होतो, पण काय नाही, डर क्या की जीते चलो म्हणून चाललं होतं मग. आणि असं फुल व्हिडिओ वगैरे मी केव्हा केलो नाही, पण आज फर्स्ट टाइम करालोय. काय चुकलं असलं तर समजून घ्या आणि आपल्या आयडीला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर आलो मग डायरेक्ट कपिलेश्वरकडं. पहिला व्हिडिओ करताना मोठं मोठं बोललो होतो, पण इथं आता व्हिडिओ करताना माझी पूर्ण फाटून हातात येत होती. पहिला हाल आणि बेलपत्र वगैरे घेत होतो. माझ्यासोबत परशा सुद्धा आला होता मंदिरला. मग चल म्हटलं त्याला सुद्धा जो होगा देखा जाएगा. मग आलो सारं उमऱ्यापाशीने पहिला पाया वगैरे पडून घेतलं होतं आणि मग घेतलं महादेवचं नाव. महादेवचं नाव घेतल्याबरोबर सगळी मनातली भीती निघून गेली होती. मग काय आता डायरेक्ट बिंदासपैकी व्हिडिओ करणार मी. तर मंदिरमध्ये आल्याबरोबर मी तर पहिला इथं पाया वगैरे पडून घेतो. तुम्ही कुठं पाया पडून घेता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघतो तर काय सगळ्या लोकांची नजरा माझ्याकडेच होत्या, पण काय ब्लॉगिंग करणार, काय चोरी वगैरे करत नाही मी. तुळशीला वगैरे पाया पडून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग सर इथं आलो होतो, इथं पाया वगैरे पडून घेतलं होतं. खरी मजा ते ह्याच्यानंतर येणार होती, कारण इथून डायरेक्ट आता मंदिरमध्ये जाणार होतो, कारण मंदिरच्या फुल पब्लिक होती आणि मंदिरच्या बाहेर काय तेवढी पब्लिक नव्हती. त्याच्यासाठी मला काय वाटलं सुद्धा नव्हतं आता कधी खूप सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर मग सर इथं पाया पडायला वगैरे आलो होतो. तर पब्लिक तुमच्यासाठी एवढं व्हिडिओ वगैरे करायलोय, जाता आता एक लाईक तरी नक्कीच करून जा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मग सर उमऱ्याला वगैरे पाया पडून मारलो होतो, डायरेक्ट मंदिरमध्ये एंट्री. पहिला घंटी वगैरे वाजून शंभूचं नाव घेतलं होतं आणि चाललो मग सरळ रांक लागायला, कारण मंदिरमध्ये गर्दी तर भरपूर होती. मंदिरमध्ये एंट्री मारल्याबरोबर काय लोक काय सुट्टी देत नव्हते, सगळे एकटक माझ्याकडेच बघत होती. पण कसं कसं चाललो मग डायरेक्ट नंबरला ते रांक मध्ये थांबलो होतो. गाभाऱ्यात तर गर्दी भरपूर होती. ब्लॉगिंग करत पाया तर डोकं टिकून पडायला मिळालंच नव्हतं. आता राहू दे म्हटलं आणि थोडं महादेवच्या नावाचा जप करूया, कारण महादेवनं माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी दिला होता. पुनर्जन्म झाला तर मला तुझाच भक्त होऊन दे असं नावानं मागत होतो. त्याच्यानंतर सर मी 9 ग्रह आहेत इथं आलो होतो. आता प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असतंय. मी याला 9 ग्रह असं म्हणतो, कारण मला 9 ग्रह असंही समजलं होतं. कोणी काही म्हणजे त्याच्याशी काय माझं लेणं देणं नाही, कारण भक्ती ही मनापासून केली पाहिजे तरच त्याचं पुण्य लागतंय. पाया वगैरे पडू मग डायरेक्ट बाहेर आलो होतो आणि आता कुठेतरी मस्त वाटत होतं. आता मी असं व्हिडिओ वगैरे काढायला म्हणून माझ्या मागे पब्लिक बघा फक्त कशी बघत होती. जाऊ दे म्हटलो, यांच्याकडे दुर्लक्ष करत मी चाललो मग समोर परत. आता तिथे शंकरपिंडी होती आणि शंकरपिंडीवरती जल अभिषेक वगैरे असं घालतात. मला सुद्धा घालायचं होतं, पण व्हिडिओ कडेच अभिषेक वगैरे असं घालू शकत नाही. म्हटलो जाऊ दे नेक्स्ट टाइम. तसं तरी मी रोज वगैरे येत असतो मंदिरला, पण तुम्हाला आजच सांगत होतो. पण तुमचा सपोर्ट असला नाही या व्हिडिओला 500 जरी लाईक आले नाही, मी डेली ब्लॉगिंग युट्यूब वरती सुद्धा नक्कीच चालू करेन. मग सर गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि इथं बघतो तर काय दादा वगैरे हार वगैरे घालत होता, त्याच्यासाठी थोडं व्हिडिओमध्ये दिसलं नाही, पण असू देत चला म्हटलो. मग इथं श्री दत्तांचं सुद्धा मंदिर होतं, दत्तांच्या मंदिरला वगैरे फेरी वगैरे मारून घेतलं होतं आणि चला म्हटलो. मग त्याच्यानंतर मी एकदा महादेवाची मूर्ती बघून घ्या, तुम्हाला बघितल्यानंतर खरंच असं मन भरून आल्यासारखं वाटतंय. इथून नजर हालेच नव्हती. चला आता भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि फॉलो करून जा आणि तुम्हाला डेली जरी ब्लॉग अशी युट्यूब वरती पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा.